नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोकणातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा निवडणुकीत मला पुन्हा आशीर्वाद मिळावेत, उदय सामंत यांचे उद्यमनगर येथील मेळाव्यात आवाहन। मी आता दमलोय म्हणून आता थांबलोय, उदय वने यांची उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरची प्रतिक्रिया। आणि धमाल मस्ती आणि मज्जा असणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाला रत्नागिरीत शानदार सुरुवात। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कितीही पैसा उचला तरी महाराष्ट्राला कोणी विकत घेऊ शकत नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। लोकसभेच्या वेळेला देश वाचवायचा होता, आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे। अनेक जण धुमाकूळ घालतायत, पण आपला महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा महाराष्ट्र नाहीये आणि आपला महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही, अजिबात नाही, किती पैसेवाला असू दे। पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान, जिद्द आणि एक लढाऊ बाणा आहे, तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी साळवी स्टॉप इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख विलास साळके, तालुका प्रमुख वंड्या साळवी, राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुजा, राजेंद्र महाडिक, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी रत्नागिरी मतदारसंघात परिवर्तन पाहिजे आणि ते रत्नागिरीकरांनी ठरवलं असल्याचं सांगत म्हणाले, आपले विचार ऐकण्याकरता आज गेल्या 20 वर्षांमध्ये काय झालं ते मी बोलणार नाहीये, ते सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि आपण मला बोलवलं त्यापूर्वी मी रत्नागिरीकरांना हात घातली होती, तुम्हाला काय पाहिजे? रत्नागिरीकरांनी मला सांगितलं आम्हाला बदल पाहिजे, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची मशाल हातात घ्या, महाविकास आघाडीकडे उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, हा सर्व रत्नागिरीकरांनी मला विश्वास दिलाय आणि म्हणून तुमचे आशीर्वाद मी कधीच विसरू शकत नाही। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलं। येतोच रत्नागिरीत सापच करून टाकतो, मला पण भारी खुजली असते, नायाशातला भाग नाही अजून, आणि म्हणून सापच करून टाकतो। राजन साळवी तुमच्याकडे येणारच आहे, मी कुठे गेले नाही बोलवलं तरी येणार आहे, मी खान जाऊन खरूच काढायला तिथं येणारच आहे मी। आणि म्हणून इथं शेवटचे फक्त दाता दाता विनंती करतो, सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही आहात। आज उद्धव साहेबांच्यावर सर्वांचा विश्वास आहे, सर्वांचा विश्वास आहे। विशेष करून उद्धव साहेबांचा विश्वास एवढ्या करताय की शेवटी उद्धव साहेबांनी आज जे काही सगळी भूमिका घेतलेली आहे, जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, ती प्रबोधनकार ठाकरे या साहेबांची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ती उभ्या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे।
सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी स्वीकारलेली आहे. शिवसेना प्रमुखांचा उदार दृष्टिकोन हा सर्वांनी स्वीकारलेला आहे. आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वांना समान वागणूक कशी दिली जाते ते उद्धव साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. आणि म्हणून संजय कदम असतील आज एका बलाढ्य ताकदीसमोर लढतायत. माझी काय काळजी करू नका. माझी काळजी वाटते काय तुम्हाला? कोणालाही उभा करू द्या. असा लोलवतो ना की पुन्हा आयुष्यात कधी उभाच राहणार नाही असंच करून टाकतो. त्यामुळे माझी काय काळजी तुम्ही करू नका. पण संजय कदमांची त्या ठिकाणी मशाली निशाणी आहे. माझी निशाणी मशाल आहे. प्रशांत यादवची घे बाबा तुतारी घेतलेला माणूस ही निशाणी आहे. या ठिकाणी बाळ मानेंची निशाणी ही आमची मशाल आहे. आणि माझ्या राजन साळवीची निशाणी ही मशाल आहे. त्याच्या समोर बटन दाबून 23 तारखेला मिरवणुकीनं ह्याही दुपटी नाही या असं आव्हान करतो आणि विनंती आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. उद्धव साहेब आगे बढ़ो. उद्धव साहेबांकडे रत्नागिरी ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ यांचं निवेदन आलेलं आहे. जवळजवळ एक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या योजनांचा समाचार घेत महाविकास आघाडीच्या कोकणातील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलं. आत्ताचा जो मुख्यमंत्री आहे गद्दार तो ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे? हा, अरे मोठ्याने बोला ना. शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत? अर्धे अधिक मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत? अरे मग एवढं वैभव तुमच्या सोबत अधिकृत होतं का शेण खाल्लत? मग शिवसेना नको म्हणजे ओरिजिनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको. उद्धव ठाकरे ना मोदीजी गेल्या वेळेला बालासाहेब की नकली संतान म्हणतात. आणि निर्लज्जपणाने माझी माणसं उरावरती तुमच्या लोकांच्या उरावरती बसून तुम्ही तुमचा टेंबा मिरवता. हे कोणतं राज्य आहे? कुठे चाललोत आपण? महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये. आणि म्हणूनच आता न्याय मी तुमच्याकडे मागतोय. ही लढाई ही अनेक पैलूंनी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्र कोणाचा हे ठरवणारी आहे. महाराष्ट्रावरती गुंडांचं राज्य येणार आहे का आपल्या शिवरायाच्या मावळ्यांचं येणार आहे ते ठरवणार आहे. आणि माता भगिनींना सुरक्षित राहायचं की नाही हे ठरवणारी निवडणूक होणार आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करण्याएवढे तुम्ही सुज्ञ आहात. कोकण हा नेहमी गुणग्राहकता. कोकणचे जे कोणी लोकप्रतिनिधी आले मग ते विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला करायचं ते बरोबर करून दाखवतो. आणि म्हणून मला खात्री आहे की इथली ही घराणेशाही यांची वरची आणि तिथली खालची आणि वरती बसले ते खालच्यांचे वडील, ही घराणेशाही नव्हे ही गुंडशाही आहे. आणि ही गुंडशाही तिला तुम्ही चूड लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं तुम्ही ते कराल एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही अनेक जण फेक नरेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे कोणीही अशा बाबीकडे लक्ष न देता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला विजयी करावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केलं आहे. सगळ्या ग्रुपवर पोस्ट टाकून झाली, सगळ्या ग्रुपवर झाला की असं होणार आहे, तसं होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. आणि मी ज्यावेळी फोन केला ते मला सांगतात की आमचं प्रेम तुमच्यावरच आहे. तर अशी लोक आहेत मुसाबाई, त्यांना देखील आपण शोधून काढलं पाहिजे. आणि जे आपल्याबरोबर प्रामाणिकपणानं राहतील, प्रामाणिकपणाला आशीर्वाद देतील, त्यांनाच भविष्यामध्ये विकासात्मक ताकद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. पण आज आपण काय करतो, आलेला प्रत्येक माणूस आपला आहे, प्रत्येक माणूस आपल्याबरोबर राहील म्हणून विकास कामं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळी निवडणुका लागतात तर कधीतरी बाबा आझमच्या जमान्यातल्या क्लिप काढायच्या, कुणीतरी भाषणं केलेली आहे ती मोहल्ल्यांमध्ये दाखवायची आणि त्याच्यातनं मतं मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. याला आपण छेद देणार आहोत की नाही हे व्यासपीठावरच्या नेते मंडळींनी ठरवलं पाहिजे. आणि नेते मंडळींनी देखील आपल्या मोहल्ल्यांमध्ये आपला कमांड तयार केला पाहिजे. आपण जे सांगू, आपण जे खरं सांगतोय ते किती योग्य आहे हे लोकांना पटवून दिलं पाहिजे. आणि ज्येष्ठांनी युवा पिढीला बरोबर घेऊन देखील या राजकारणाची घडी पुढे बसवली पाहिजे असं माझं आमदार म्हणून देखील मत आहे. आणि म्हणून जास्त वेळ आपला न घेता 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीर कमाल म्हणजे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या उद्यमनगर परिसरातलं फार मोठं मताधिक्य आपण मिळवून द्यावं आणि ते फार मोठं मताधिक्य आपण मिळवून द्या खात्री या ठिकाणी बाळगतो. आपल्या आशीर्वाद असाच कायमस्वरूपी माझ्यासोबत राहू देत ही आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि भविष्याच्या कालावधीमध्ये उद्यमनगरचा विकास आणि उद्यमनगरमधलं एकही विकासाचं काम शिल्लक राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी उद्योजक नजीर नाईक, रफिक काझी, सरपंच फरीदा काझी, माजी सरपंच रज्जाक काझी, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, अकबर आंबेडकर, माजी नगरसेवक मुसा काझी, राजन शेटे, सुहेल साखरकर, शकील मुर्तुजा, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक, रहिमत काझी, सना चिकटे, हमजा हुना यांच्यासह दोन्ही प्रभागातील प्रमुख ग्रामस्थ आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई मतदारांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करत असल्याचा आरोप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उदय सामंत यांनी केला. मुस्लिम समाजाच्या बंधू भगिनीने आम्हाला मतदान केलं हे उपाटाचा कुठच्याही नेत्याने तुम्हाला सांगितलं. परंतु आज पुन्हा एकदा आम्ही व्हॉट्सअपवर बघतो महायुतीच्या उमेदवाराला मतदान करू नका, महायुतीच्या उमेदवाराला अजून काही करू नका, त्याला आशीर्वाद देऊ नका हे सांगण्याचे अधिकार ही कोणालाही नाही. रजाक शेख काँग्रेसचे हुसेन दलवाईंचा परवा मी मेसेज बघितला. हुसेन दलवाई असं म्हणतात त्याच्यामध्ये की महायुतीच्या सरकारला तुम्ही ताकद देऊ नका, महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका असं कोण म्हणतात? हुसेन दलवाई म्हणतात. की आपल्याला आव्हान देतो की आजपर्यंतच्या 25 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये हुसेन दलवाई तुमच्या मोहल्ल्यामध्ये आले होते हे जर कोणी मला सांगितलं तर मी निवडणुकीतनं माघार घेतलं. पण ते मुंबईमध्ये बसून काय करतात? महायुतीला मतदान करू नका, व महायुतीला का मतदान करू नका? आमच्या शिवसेनेच्या पक्षातनं अब्दुल सत्तार नावाचा एक आमचा मुस्लिम मात्र आज सिल्लोडमधनं निवडणूक लढवतोय धनुष्यबाण निशाणी घेऊन. परंतु हुसेन दलवाई साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसानं जातीयवाद निर्माण करावा, धार्मिक वाद निर्माण करावा, मला असं वाटतं. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक असल्याने यापुढेही समाजसेवा सुरूच ठेवणार, परंतु आता मात्र मी दमलोय असं काहीसं नाराजीचं मत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उदय बने यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केलं. नमस्कार. आज
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची तारीख ही शेवटची होती आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. परंतु सर्वांना खात्री देखील होती की उदय बने आणि बंड हे दोघांवेळी शक्य नाही. 19/6/1979 सालापासून मी शिवसेना प्रमुखांच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आता 45 वर्ष पूर्ण झाली. या 45 वर्षामध्ये बरेच चढ उतार आले. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो. नारायण राणे साहेब गेले, राजसाहेब गेले, तेव्हा जिल्हा प्रमुख होतो. सलग 25 वेळा जिल्हा परिषदेवरती मी निवडून देखील आलेला आहे. वेगवेगळी स्थानिक स्वराज्य संस्थेमधली पदं देखील भूषवलेली आहेत. त्याचबरोबर शासन स्तरावरची देखील बरीच पदं वेगवेगळ्या प्रकारची अशासकीय भूषवलेली आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचा मी अख्ख्या महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत त्याच्या असोसिएशनचा मी प्रमुख सल्लागार संघटक आहे. आता विधानसभा हो घातलेली आहे आणि ह्या विधानसभेला उमेदवार म्हणून बऱ्याच म्हणजे जनतेमधून बऱ्याच लोकांनी मला विनंती केली होती की साहेब आपण याच्यामध्ये उतरावं. माझ्या पक्षीय स्तरावर जर म्हणायला गेलं तर आमचे आदरणीय राजू साळवी आमदार यांच्या खालच्या आठवडा बाजारच्या कार्यालयामध्ये संपूर्ण कार्यकारिणीने मला निमंत्रण केलं होतं. निमंत्रणचा अर्थ असा की मी सध्या गेली 2.5 वर्ष शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नाही आहे. मी साधा बूथ प्रमुख पण नाही आणि असं असताना देखील मला त्यांनी निमंत्रण दिलं. मी गेलो आणि त्यांनी मला असं सांगितलं की आज इच्छुकांची यादी पाठवायची आहे. मी काही सेकंदात सांगितलं की मी इच्छुक नाही, कारण शिवसेनेमध्ये इच्छुक पद्धत चालत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी आता काल परवाचा शिवसेनेत आलेला माणूस नाही, कारण मी शिवसेना रत्नागिरी तालुक्यामध्ये गावागावात रुजवणारा माणूस आहे. शिवसेना निर्माण करणारा, शाखा काढणारा माणूस मी आहे. पण मला माहीत होतं की इच्छुक हा शब्द चालत नाही. या ठिकाणी आदेश चालतो. आदेश आला तर 100% आपण लढाई करू, परंतु इच्छुकांच्या यादीत मला घेऊ नका. बरेच जण नाराज झाले, पण माझा तोच विषय होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला खासदार ऑफिसला, विनायक राऊत साहेबांच्या ऑफिसला मला बोलवलं गेलं कार्यकारिणीकडून आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुमचं एकमुखी एकट्याचंच नाव शिफारस करून आम्ही वर पाठवतोय उद्धवजींकडे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण स्पर्धा नको आणि इच्छुक वगैरे असा काय प्रकार नको. रत्नागिरी येथील निष्ठावंत शिवसैनिक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु काही वरिष्ठांच्या मनधरणीनं त्यांनी अर्ज माघार घेतला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. मध्ये कॅपेबल जर नाही आहेत, दिसत नाही किंवा मी त्या ठिकाणी असा सक्षम उमेदवार त्यांना वाटत नसेल आणि मी जर कुठल्याही पदावर राहावा असं जर त्यांना वाटत नसेल तर तिथे राहण्यात काही मजा पण नाही ना. आणि म्हणून मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 19 दिवस साधारण 20 दिवस मी कोमात होतो मध्यंतरीच्या काळात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं मेंदूचं मोठं ऑपरेशन 11 तास झालं, तरी माझ्यातला शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता. तुमच्या जनता जनार्दनच्या आशीर्वादानं मी पॅरालिसिस नव्हता, जिवंत आहे आणि मी तात्काळ कामाला लागलो. ते आजताच्या क्षणापर्यंत मी काम करतो आहे. गेली 45 वर्ष जनतेची सेवा करताना, माझ्या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत, सगळ्या कार्यकर्त्यांसोबत काम करताना खूप मला आनंद वाटत होता. पण सध्या आता मी थांबलेलो, मी खूप दमलो आहे, भागलो आहे. आता मी थांबतो आहे. मी हा फॉर्म जो भरला होता तो एक निषेध म्हणून की बाबा ह्या कार्यकारिणीचा त्या ठिकाणी सुद्धा जर कोणी विचारात पण घेतलं नसेल. कारण उद्धवजी मला असं म्हणाले की ह्या कार्यकारिणीची शिफारस माझ्याकडे आलीच नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे साहेब, जर आली नसेल तर त्यांनी विनायक राऊत साहेबांना पण सांगितलं की अरे ही शिफारस उदय दाखवतोय, माझ्याकडे का नाही आली. म्हटलं साहेब नाही आली, ठीक आहे, ही घ्या. मी त्यांच्या हातात दिली.
तर ही ती शिफारस आहे, त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हटलं आणि ह्या सगळ्यांच्या त्याच्यावरती सह्या देखील आहेत अख्ख्या कार्यकारिणीच्या. त्यामुळे उदय बने कधी इच्छुक नव्हता आणि मी इच्छुक आजही नाही आहे. अख्ख्या तालुक्याच्या कार्यकारिणीने शिफारस केली म्हणून मी तयार झालो. काहीतरी चुकीचं मध्यंतरी दाखवलं गेलं की उदय बने इच्छुक. मी कधी इच्छुक नव्हतो. मला तालुका कार्यकारिणी कॅपेबल समजली, त्याच्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे ऋणी आहे, मी आभार मानतो. आणि आता पक्षादेश मी मानतो म्हणून 45 वर्षात कुठेही बंड न करता मी आदेशाचा पाईक मानणारा माणूस आहे. म्हणून शेवटला कशाला घाण करा म्हणून मी आता ते माघार घेतलेले आहे. माझ्या आता जे रत्नागिरी तालुक्यातून जेवढे जे आता जितके उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मी सर्वांना सांगेन की या शुभेच्छा देत असताना बघा सर्वांनाच सांगतोय मी, जमलं तर पब्लिककडे पण लक्ष द्या, पब्लिकच्या समस्यांकडे पण लक्ष द्या. मध्यंतरी कळलं की सामंतसाहेब असं म्हणाले होते, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ऐकलं होतं की 2 उदय एकत्र आले तर आपण चांगलं काम करू. चांगली गोष्ट आहे, करा ना. कामगार क्षेत्रात खूप वाव आहे, कितीतरी चांगली कामं, आमचे सिव्हिल हॉस्पिटल चांगली कामं करा. 100% आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जो कोण करेल त्यांच्या पाठीशी राहू. कारण मला समाजसेवा करायची, मी समाजसेवक मूळचा, मी बाळासाहेबांचा सैनिक, 80% समाजकारण मानणारा माणूस. त्यामुळे जे कोण चांगलं करेल त्याला 100% आपण पाठिंबा देऊ. मग आमच्या संघटनेच्या माध्यमातून असेल, विरोधकांच्या माध्यमातून, जनतेसाठी जो कोण भलं करेल त्याला आपण नक्की सहकार्य करू. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी मी राजकीय संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत उदय बने यांनी दिले. त्यामुळे ते आता पुढची आपली रणनीती काय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. की माझा सेवेचा पिंड आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक असल्यामुळं माझा पिंड हा सेवा देण्याचा पिंड आहे. मी समाजसेवक आहे. त्यामुळं अहोरात्र जी काय समाजसेवा माझ्याने जेवढी शक्य आहे ती मी ते चालू ठेवणार. परंतु आता सध्या बाकी राजकीय विषयामध्ये मी थांबलोय. पण सर तुम्हाला बोलवलं बाळ माने तुमच्याकडे आले, बसले? नाही, बाळासाहेब माने आले होते, माझ्याकडे आले होते बाळासाहेब माने. मी त्यांच्यावर का राग काढू? मला आणि बाळासाहेब मानेंचं काही वाकडं नाही ना. आम्ही एक उलट एकमेकांच्या संपर्कात होतो. अगदी बाळासाहेब माने त्या ठिकाणी त्यांना एबी फॉर्म मिळाला त्याच्या आधी 2 दिवसापर्यंत आम्ही संपर्कात होतो ना. मी त्यांच्यावर राग कशाला काढू? बाळासाहेब माने आता दुसऱ्या पक्षातून आले, मला त्यांच्यावर राग काढण्याचा मला नैतिक अधिकार पोचत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. ह्या रत्नागिरीमध्ये राजकारणात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या पक्षाचे जे लोक आहेत ते सगळे आमचे मित्र आहेत. एकमेव उदय बने असं आहे की माझी कोणाशी वाईटपणा नाही. लक्षात आलं ना. त्यामुळे त्यांच्यावरती राग काढण्याचा संबंध येत नाही ना. संन्यास घेणार म्हणजे नाही, मी संन्यास वगैरे शब्दरचना वापरली नाही. मी थांबलो आता. मी आता दमलोय, मी थांबलोय. मी आता पक्षाचं काम थांबवलंय, माझ्या संघटनेचं काम मी थांबवलंय. आता मी दमलोय. मी कॅपेबल नाही आहे. कारण पक्षाकडे गेल्या 2.5 वर्षामध्ये मागून सुद्धा माझ्यावर जबाबदारी कुठली दिलेली नाही. मी जबाबदारीने बोलतोय. मी मागून सुद्धा पक्षाने माझ्याकडे जबाबदारी जर दिली नाही तर मला थांबवलं पाहिजे ना. मी थांबलं पाहिजे की कदाचित पक्षाला असं वाटत असेल तर मी थांबलं पाहिजे स्वतःहून. कारण मी आता 63 माझं वय आहे. मी समजून घेतलं पाहिजे ना. कदाचित मी कामाचा माणूस नसेल तर मला मी थांबायला पाहिजे ना. म्हणून मी थांबलो. कुठेतरी माणसाने थांबलं पाहिजे, तसं मी थांबलो. धमाल, मस्ती आणि मजा असलेला रत्नागिरी महोत्सव उद्यमनगर MD नाईक हॉल इथं सुरू झाला असून या महोत्सवाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाला शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा RK केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काझी यांनी आवर्जून भेट दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक, वसीम शेख, समीर झारी आदी उपस्थित होते. या महोत्सवात ऑटो एक्सपो, फूड फेस्टिवल, महाशॉपिंग, फन फेअरचं आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरीकरांची महाबचत होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य आयोजक सलीम पेटकर यांनी केलं आहे. एक बात समझ, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकणातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. विधानसभा निवडणुकीत मला पुन्हा आशीर्वाद मिळावेत. उदय सामंत यांचे उद्यमनगर येथील मेळाव्यात आवाहन. मी आता दमलोय म्हणून आता थांबलोय. उदय मने यांची उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरची प्रतिक्रिया. आणि धमाल, मस्ती आणि मज्जा असणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाला रत्नागिरीत शानदार सुरुवात. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.